चेक द व्ह्यू. मस्त एकदम व्ह्यू पण झालाय बघा. हा काय बोलतो घरची आणि आम्ही तिकडून आलो कारण की आम्हाला तिकीटच्या लाईन खूपच टाईम होत होता म्हणून तिकीट नाही घेतले आणि आम्ही रिटर्न आलो. आता आम्ही चाललोय महाकुंड जवळ ते म्हणजे कुठली कुंड आहे ना तिथं नाव नाही मला. मी पहिले पण गेलतो एकदा तिथं. त्या कुंडमध्ये जाऊन आम्ही तिथं एक महादेवाची शिवलिंग आहे तर तिथं पाय पडू आणि जाऊ. कारण की खूपच ओव्हर रश आहे. आज सॅटर्डे संडे सुट्टीचा दिवस आहे. 15 ऑगस्ट होता काल आणि आज मग संडे तर मग तुम्हाला दाखवतो. हॅलो गड्डीरास हे बघा पॉप पॉप. ओ गौ माता. कुंड इथं पण झालं आपलं पाय आणि हे लोकांनी पडले इथं पण पाय. इथं महादेवाची पिंडी आहे ना ती पण चप्पल घाल तुझी. हा तू पाय पडायला चाललाय का? हा ये पडून ये. आता सर्वांचं पडून झाल्यानंतर पाय वगैरे पडून झाल्यानंतर आम्ही जाऊ वणीला. तुम्हाला दाखवतो. सकाळच आहे अजून जास्त काही संध्याकाळ नाही झाले. चेक द व्ह्यू. गणपती बाप्पा मोरया. ती लाईन बघा एकदम जी 5ची लाईन आहे ना ती त्या साईडला आणि मंदिर या साईडला आहे. इथून एवढी अख्खी पूर्ण लाईन लागली मागपर्यंत. काहीतरी वेगळंच. आज सुट्टीचा दिवस आहे तर आज खूपच गर्दी. काय दर्शन आपल्याला तिकडं भेटले. बाहेरच्या बाहेरून केले. मेन मंदिरात आपण पहिले पण गेलतो आणि आता जास्त टाइम झाला. दुसऱ्या पण जायचे देवीच्या इथे तर म्हणून गेलो ना भेटलं पिशवीत प्रसाद आणि हे जाऊ ना. फुलं बिलं घेऊन ठेवलेत. फुलं घेऊन ठेवले त्याला लय मारतील लय मारतील. मी आशीर्वाद देतो. अरे मेरे पगलो हे बघा आजीला पकडून चिक्कल आहे चिक्कल आहे. धमाका ऑफर चालू आहे. 200 रुपये पास आहे. त्यांना 200 वेळा फिरवत आहेत आणि त्यांना वाली पास आहे त्यांना पहिले 200 मध्ये घुसवत आहेत. मग त्यांना सांगतायत हा इधर आप इधर शिफ्ट हो. आणि तिकडे अर्धे जण होते ते 2,500 ऐकूनच बोलले अरे महादेव उपाय हर महादेव. पैशाचा स्कॅम जो अवतार झालेला आहे ना घाण झालंय पूर्ण. कसं झालं मेन एकदम इथं सोय नाही. मेन सिस्टमॅटिक नाही. सगळे ट्रस्टी आहेत सगळे. आणि आता कोणाकडे आयडी कार्ड नाही काय नाही. एखादा आम्ही मारणार होता. मेन म्हणजे सगळ्यात भारी होतं तिथं आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडं एकदम भारी ट्रस्टी होते ते सगळे. म्हणजे ट्रस्टचे लोक सगळे काम परफेक्शन होती सगळी. इथं काहीच परफेक्शन नाही काहीच काम नाही. इथं जे स्वतःला सांगतात मी ऑफिसर आहे तेच लोक स्वतः काय ना काय नशे वगैरे करून बसले आणि लोकांना इकडून नाही तिकडून नाही सांगतात ना. आम्ही एका सोबत केली भांडणं. आम्ही त्याला बोललो मेन पार्टी को बहुत मार अरे मार खाणार होता का एकजण. तो पण बोलते हा मिल बाहेर मिल. आम्ही तर बोललो कुठं पण भेटतो पण तुमच्या एरियातच आहे. तुमच्या एरियातच आहे नाशिक मध्येच आहे. ये बाई काय जिथं आम्ही गाडी पार्किंग केली तिथं हे बघा काय होतं. 3 जण रंगवत आहेत चौघात इथे. ते बघा चिक्कल ऑफ रोडिंग ट्रॅक झालाय सौरभ जोशीचा आणि हे पूर्ण बंद पडलेली जागा आहे का. डिक्की खोल रे. बघा चिक्कल. आता झोपेतून उठलो गाडीत जरा वेळ झोपलेलो आणि आमची आली मिसळ. मोबाईल पडेल आता. खाऊ पिऊ मस्त घे आणि वणीच्या दर्शनासाठी आणि मग दाखवतो. याच प्रकारे ब्लॉगरची झोप पूर्ण झालेली आहे.
अजून एक 5 मिनिटं आहे वाटतं रस्ता, म्हणजे त्यांची कमान येणार आहे अशी. तसा रस्ता लय लांब आहे अजून. आपली पुढची काच जरा घाण झाली, पाणी संपलंय वाटतं. गाडीचं पाणी संपलंय. गाडीचं पाणी पण संपलाय, गाडीचा सीएनजी पण संपलाय. इथं एवढे सीएनजी पंप, एवढे पेट्रोल पंप आहेत तरी काहीच फायदा नाही. एका पेट्रोल पंपवर सीएनजी अवेलेबल नाही. सगळीकडे बोर्ड लावले. म्हणून एकच गाडी घ्या, डिझेल. काय बी करा, सीएनजी घेऊ नका. अरे वा, रायडर लोक भेटतात म्हणून आमच्याकडे लायसन्स असून आम्ही गाडी चालवत नाही. चित्ताई के दे लाडले. यो जाय गट किलोमीटरचा गडच आहे. सप्तशृंगी माते की बघा, यो गेट आहे असा. इथून 10 किलोमीटरचा घाट आहे. गेट नाही, कमान. किती? इथून काय 10 किलोमीटरचा घाट आहे. तो बघ, तो समोर दिसतोय बघ, वरती, एकदम वरती. इथे कुठं तरी आहे मध्ये, तिथं जाऊन दाखवतो. चष्मा मला आडवतो इथं सगळ्यांना. पार्किंगचे पैसे घे ना वरचे. आता इथं खालीच वसुली स्टार्ट. दादागिरी चालू झाली आहे त्यांची. त्यांचेच काम भारी आहेत. पोलिसांची मशीन काय सर, आपली गाडी पैसे नाही माहिती नाही तर रट्ट्याची. नवी मुंबईची गाडी आहे बाहेर, सीधा रट्टे बोलते. चष्मा विश्वा घालून उभा होता बाई फुल. नाही पण आता काय ते द्यायला तर लागणारच ना आपल्याला. वरती गाडी पार्किंग पुढं वरती देऊ ना, मग वरती घेऊ, तिकडे देऊन टाकू. पार्किंगचे पैसे पण नाही द्यायचे. गाडी शिकायचा एक चान्स आहे आपल्याकडे. इथं कोणच नाही, आम्ही आधीपासून स्लोपला आहे. फक्त स्टेअरिंग फिरवतो मी, ड्रायव्हर आमचा गायब आहे. फक्त हे काहीतरी आहे, याला काय बोलतात, याला बघ त्याचं बटन दाबायचं आणि खाली करायचं. जास्त लांब नाही जाणार आपण. काय बोलतो भाई, ट्राय करायचं का? गाडी एकदम परफेक्ट लागली आहे एकदा. पण आपल्या लेन मध्ये लागले असते अजून पण ट्रॅफिक लागली. पक्के ट्रॅफिक लागले यार. कसली ट्रॅफिक लागली? फसलो आम्ही यार फुकट. गाइस, चेक द व्यू. व्यू चेक. धीरे धीरे बारिश आ रही है. व्हिडिओ शूटिंग साठी बघा काय करतोय, वरती चढून. फुल फॉग आहे. तेवढं दिसत फॉग. हमने को शिव चरण बोलो जब आगे बढ़े. लोक हो गए भोले जी शिवलिंग पे वो. काहीच आता आम्ही तिथे गाडी मस्त लावली पार्किंगला. बघा मागच सगळ्या गाड्यांच्या लाईनीत आणि आम्ही आता जाणार रोपवेने बहुतेक डायरेक्ट वरती. आणि खूप फॉग आहे इथं, चेक करू शकता तुम्ही. आपला चष्मा जप्त झाला इथं. काय चाललंय, आता आम्ही तिकीट वगैरे घेतले रोपचे आणि आम्ही आलो इथं खायला. पुढे जण सगळ्यांनी वेगवेगळं ऑर्डर केलं, तुम्हाला दाखवतो. आणि भिजत आलो भाई, फुल फॉग मधून. खूप टेन्शन आहे. दर्शन घेऊ आणि मग जाऊ देवीचे. आपला डोसा आलाय आणि हे खालतं काय बोलतात, तू काय खालतं रे? याने पुरी भाजी घेतलेली, त्याने दाल तडका आणि यावेळी शेवभाजी आणि चपात्या. आपलं लेट आलं जरा, लेट खाऊ आणि मग
जाऊ. आम्ही खाऊन पहिले पळालो आणि याला एकट्याला तिथे ठेवलं. त्याला पैसे मागतायत बाबा आणि बिल पण माझ्या हातातच आहे. ऍक्टिंग बंद झाली पाहिजे. एक एक पास घेतलेत आणि इथं खूप लाईन लागली. तर माझी लाईन बघा माहिती बसून लाईन आहे पण एवढा आहे पब्लिक आहे इथं पण. भाऊ बायला तुम्ही ओळखत असणार. भाऊ बाय येतं आम्ही नाही ओळखत ते कोण पण पट्टे पब्लिक आहे इथं. बसून लाईन आहे बसून लाईन फुल पद्धतशीर बसायचं आणि थंडी लागल्यावर असं करायचं. सही आहे पण इकडचं वातावरण. गेम खेळायला लागलो आम्ही. जरा उलट केलं पण आम्ही वरती जाऊन पहिला पाया पडायला सोडून पहिला जेवण घेतलं आणि भिजलो आम्ही. आज 2-3 वेळा भिजलो आम्ही. ते शर्टाला चिक्कल बिक्कल पण लागलो. सिस्टम आहे ना, पहिलं असं बाहेरून यायचं बरं इथं फिरायचं. मग इथं असं तुम्हाला झिगझॅग लाईन भेटत पूर्ण करायचे. त्याच्यानंतर त्या साईडला पण सेम असं बनवलं आहे लोकांनी. इथं जायचं, इथून अशी लाईन येते या साईडला जाते, इथं वरती जायचं. फर्स्ट फ्लोअर वर यायची जाते ती काय ती गाडी. पण तू एवढं सगळं बोललास पण तू असं समोर हे सगळं काय दाखवलं. स्वतःला तोंड दाखवायचं असतं रे, स्वतःला फेस दाखवायचं. मग तेव्हा आपल्याला समजत काय बोलते, कोण बोलते, काय बोलते. त्याचं समजेल लोकांना की एडिटिंग करताना माणसात बोलायला पडते आणि एडिटिंग करताना माईक मध्ये उभा राहून बोलू का हा तिथे कपडे बिपडे खोल आणि नाच. तू नाचणार होता ना नंदा नाच. मौत का नंदा नाच करने वाला था ना रे तू रे. शॅडो फाईट खेळतोय कुठं पण. यो झाला नशेत पागल. थंडी वाजते याला पण कपडे बोलले चालू कर. काय रे आता मी सकाळपासून एकदा पण नाही झोपलो. म्हणजे एकदा म्हणजे 5 सेकंड झोपलेलो गाडी. आता मी जेवलोय खूप काय रे पण मला गाडी झोपणार एकदम टाईट विकणारच नाही. सगळं पूर्ण झालं आपलं अजून जेवण पूर्ण झोप कॉन्ट्रिब्युशन असतं. जाऊ दे चला चालते गुड नाईट. दर्शन घेऊ तुम्हाला दाखवतो आता जेव्हा आपण ट्रेन मधून जाऊ. साठे वरतून पहिला दर्शन घेऊन खाली येणार आहे. साठे पहिले एक काम करणार अर्जंट काम. हे साठे पहिला खाली येऊन काय करायचं आपल्याला. खाली येऊन काय करायचं आपल्याला. दर्शन घेऊन खाली आल्यावर काय करायचं ते मेन आहे काय. त्याला आलो तिकडून हे बघा इथं शॉपिंग मार्केट. एवढा वेळ वेट करून आलो आणि इथे शॉपिंग मार्केट आहे पुणे. आणि इथे चप्पल वगैरे ठेवायचं सामान आहे. पुढून ट्रेन. चलो बघूया काय करायचं काय नाही. चप्पल घालू आणि इथंच देऊ पैसे तर चप्पल काय बोलतो. बघा ट्रेन आली आणि आम्ही पाणी घालून आली हा त्या साईडून पण आहे. एक इथून येते एक या साईडून येते. ही जाते तर ती येते, ती जाते तर ही येते. असा सिस्टीम आहे. बघा माणूस एक खाली आहे. सही आहे रे. उभं राहायचंच आहे. व्हॉट्सअप करून द्यायचं रे. बस स्टँड मध्ये मागं खाली खूप घेर खोल टाईप. मागं पण लोक बसतात लाईन वाईज. त्याच्यात 10 जण दिले बसतात लोक फुल. काहीच बघा इथे एवढा फॉग झालाय. शिंगणी मातेच्या दरबारात फुल फॉग, फुल हेवेन. गर्दी फुल आहे. इथे देवीची इथे देवी आणि मंदिरास काय मंदिरात बघा खूप सारे मंकी. ते रेकॉर्ड टाकून जय श्रीराम. काही से बघा हे बघा यो चालत यायचा रस्ता आहे मेन.
आणि आम्ही आलतो रोपवेने, तर रोपवेनेच जाऊ खाली, पैसे भरलेत म्हणून. आणि बघा फुल फॉग, आणि इथं समोर देवीचं दर्शन. चलो खालून पण बघा ट्रेन, रोपवे खालून जाताना वरतून आणि येताना खालून. चौघजण बसलाय आम्ही. रुमा बघा फॉग बघा, खूप फॉग आहे इथे. एवढा फोन मध्ये पण हे बघ. ओहो ब्युटिफुल गाईज. आता आम्ही तिथून निघालो मस्त की ते तिघं गेलं जरा रिलॅक्स व्हायला, आणि आम्ही चाललोय. फॉग चेक करा, फॉग. गाईज इथं तुम्ही चेक करू शकता, इथं एवढा फॉग झालाय, एवढं याच्यात आणि लोक गाड्या थांबवतात वगैरे, यांचं काय काम असेल ते, पण तोंडात ना अख्खा फॉग निघतो. डेंजर. ठीक है, तो फिलहाल अभी मैं गाड़ी पे हूँ, मतलब गाड़ी लेने गया था मैं, और जो हमारा कार है वो उधर पार्किंग में लेके जा रहे हैं, तो इसलिए उसके पीछे पीछे जा रहा है, तो वो उधर पार्किंग करेंगे, फिर हम लोग एक स्कूटी पे आ जाएंगे घर पे. और अभी हम लोग मतलब जो भी रास्ते से आ रहे थे ना, तो मैं पूरा रास्ता भर सो गया था, सिर्फ खाना खाने को उठा, फिर से सो गया. फिर और जब सीएनजी तो मिल रहा नहीं था, तो पेट्रोल ही डाल रहे थे पूरा 2-3 हज़ार कितना कितना बार पेट्रोल डाला. जितनी बार भी पेट्रोल डाला उतनी बार भी मैं सोया ही था. तो अभी हम लोग घर पे पहुंच गए, मतलब घनसोली में पहुंच गए फाइनली. तो अभी जा रहा हूँ मैं, ये लोग दोनों जन गए, एक जन 2 जन तो घर पे चले गए. अभी जाते उनको लेते और फिर घर पे जाते. आई होप आपको ब्लॉग पसंद आया होगा तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते ही जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग, बाय. अभी एक हाथ से गाड़ी चला रहा हो तो समझ जाना, हाथ में बात नहीं करना. तो बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.